नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर आज आपण पाहतोय अजून एक पौष्टिक रेसिपी मुलांच्या डब्याकरता. तर चला पाहूया. तर त्यासाठी आज आपण एक पौष्टिक पराठा बनवतोय. तर हे आपण लौकीचे पराठे किंवा भोपळ्याचे पराठे तुम्ही म्हणू शकता. कद्दूसुद्धा तुम्ही म्हणू शकता. बऱ्याच जागी याला वेगवेगळी नावं आहेत. अर्धा भोपळा आपण काय केला आहे, तो खिसून घेतला आहे या पद्धतीने. अर्ध्या भोपळ्याच्या वरची सालं काढून तो या पद्धतीने खिसून ताटात बाजूला ठेवा आणि लगेच आपण खलबत्त्यामध्ये एक वाटण तयार करूया, ज्यामध्ये आपण वापरतोय लसूण, आलं हे एकत्र आपल्याला ठेचून घ्यायचं आहे. अगदी वेळ नसेल तर मिक्सरमध्ये सुद्धा बारीक केलं तरी चालेल. अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला ठेचून घ्यायचं आहे आणि एक मस्तपैकी पेस्ट तयार करायची आहे. तर लगेच आपण पराठे बनवायला सुरुवात करूया. एका बाऊलमध्ये 1 वाटी आपण गव्हाचं पीठ आणि 1 वाटी बेसनचं पीठ. आता अतिशय पौष्टिक याकरता म्हणते आहे, कारण बेसनमध्ये भरपूर प्रोटीन असतं. बेसन 2 चमचे वापरण्याऐवजी बरोबर वापरा, म्हणजे पराठा अजून जास्त पौष्टिक होईल. 1 चमचा धने पावडर, 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट चवीनुसार आणि अर्धा ते 1 चमचा आपल्याला जिरे पावडर, याचबरोबर 1 छोटा चमचा ओवा वापरलेला आहे आपण. चवीनुसार लागेल तसं मीठसुद्धा यामध्ये ॲड करून घ्या आणि 1 चमचा बडीशेप. बडीशेप टाकल्यामुळं पराठ्यांची टेस्ट खूप छान येते. जर तुम्ही वापरत नसाल तर एकदा ट्राय करून पहा. आता इथे आपण एक बारीक चिरलेला कांदा वापरला आहे आणि लसूण आल्याची पेस्ट वापरली आहे. तुम्ही जर भोपळ्याचे पराठे घरी बनवतच असाल, पण जर काही जिन्नस त्यामध्ये ॲड करत नसाल तर एकदा या पद्धतीने मी केलं आहे तसं करून पहा. इथे आता बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केली आहे आणि त्यानंतर चवीनुसार लागेल तसं मीठ वापरायचं आहे. जसं आवडत असेल किंवा पराठ्याच्या क्वांटिटीनुसार मिठाची क्वांटिटी ठरवावी. आता व्यवस्थित सगळी जिन्नसं मिक्स करून घ्या. भोपळा वापरल्यामुळं खूप जास्त पाणी लागत नाही. ऑलरेडी भोपळ्यामध्ये खूप जास्त पाणी असतं, त्यामुळं पीठ मळण्यासाठी किंवा इथे पराठ्याचं पीठ लावण्यासाठी आपल्याला जास्त पाण्याचाही वापर करायचा नाही. जर खूप जास्त पाणी वापरलं तर मग पीठ सैलसर होतं आणि पराठा व्यवस्थित लाटता येत नाही. थोडंसं घट्ट किंवा दाटसर पीठ मळायचं आहे आणि केवळ इथे अर्धी वाटी पीठ आपल्याला पाणी वापरलेलं आहे एवढं पीठ मळण्यासाठी. थोडंसं साजूक तूप एखादी चमचा वापरायचं आहे आणि त्यानंतर एक 5 मिनटं पिठाला रेस्ट केल्यानंतर लगेच आपण त्याचे पराठे बनवून घेऊया. पिठाचा मध्यम आकाराचा गोळा घेऊन आपल्याला या पद्धतीने पराठा लाटून घ्यायचा आहे. आता पराठ्याची साईज किती ठरवावी किंवा पराठा कसा लाटावा हे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार किंवा तुमच्या मुलांना जसं आवडत असतील त्या पद्धतीने पराठे लाटावेत. आता पराठे नेहमी थोडे जाडसर किंवा थोडेसे मध्यम लाटता येतील तरी चालतील, पण माझ्याकडे पराठे अगदी पातळ आवडतात, त्या पद्धतीनेच मी पराठे लाटून घेतलेले आहे. आणि आता खमंग खरपूस लोखंडाच्या तव्यावर हे पराठे भाजून घ्यायचे आहेत. दुसऱ्या साईडनेही छान डाग पडेपर्यंत पराठा भाजून घ्या. पराठ्याला इथे मी तूप वापरलेलं आहे. हवं तर तुम्ही तेलही वापरू शकता, पण अगदी मी सुरुवातीलाच म्हणल्याप्रमाणे मुलांच्या डब्याकरता आपण पौष्टिक पदार्थ पाहतोय, यासाठी आवर्जून आपण इथे तूप वापरलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तेल किंवा तूप ठरवू शकता. इथे दोन्ही साईडने पराठा खमंग खरपूस भाजून घेतलेला आहे. छान असा अगदी थोडासा कडक होईपर्यंत भाजावा, म्हणजे डब्यामध्ये तो छान क्रिस्पी राहतो. जर तुम्ही थोडासा अगोदरच काढला तर तो, कारण बऱ्याचदा डबा आपण लवकर भरलेला असतो आणि थोड्या वेळानंतर मग पराठे नरम पडतात किंवा त्याला पाणी सुटल्यासारखं होतं आणि ते मुलांना खाऊ वाटत नाही. अशावेळी भाजत असतानाच थोडेसे क्रिस्पी भाजले तर मग डबा खाईपर्यंत ते तसेच राहतात. आता दुसराही पराठा सेम या पद्धतीने मी भाजून घेतलं आहे. अगदी सकाळची घाई गडबड होती, लवकर रेसिपी शूट केलेली आहे. काही राहिलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा प्रकारे दह्यासोबत, लिंबाच्या लोणच्यासोबत किंवा असंच तूप लावून रोल करून जरी दिलात तर मुलं नक्की आवडीने खातील. रेसिपी आवडली तर ट्राय करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.